नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण हा व्हिडिओ डायबिटीज किंवा डायबिटीज मध्ये काय पथ्य पाळायला पाहिजे त्यासाठी बघणार आहे. जसं की बदलते राहणीमान आणि खाण्याच्या अयोग्य वेळ किंवा खाण्याच्या वेळ बदलत्या वेळ त्यामुळे होणारा आजार म्हणजे डायबिटीज. डायबिटीज हा असा आजार आहे की तो लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत वयोवृद्धांना होणारा असा एक आजार आहे आणि जर तो आजार आपल्याला झाला तर त्याला कंट्रोल करणे भरपूर कठीण आहे. तर त्यासाठी आपण कुठले डाएट रिस्ट्रिक्शन आहेत ते बघणार आहे. जसे की खालील प्रमाणे आहेत की कुठले पदार्थ आपण खाल्ले नाही पाहिजेत. तर त्याच्यामध्ये चहा, कॉफी, साखर किंवा गूळ असे पदार्थ आहेत ते आपण खाल्ले नाही पाहिजे. तसेच साखर आणि गुळयुक्त असलेले जे भरपूर पदार्थ आहेत, मिठाई इत्यादी, ते सुद्धा अवॉइड केले पाहिजेत. तसेच मैदा, पाव, ब्रेड किंवा बेकरीयुक्त जे पदार्थ आहेत ते सुद्धा अवॉइड केले पाहिजे. तसेच सर्व प्रकारची बिस्किटे सुद्धा नाही खाल्ली पाहिजेत. तसेच डायबिटीज ज्यांना आहे त्यांनी केळी आणि आंबा हे दोन फळ सुद्धा खाणं बंद केलं पाहिजे. तसेच बटाटा, साबुदाणे आणि रताळे असे जे पिष्टमय पदार्थ आहेत ते सुद्धा खाणं बंद केले पाहिजे. तर निरोगी आणि चांगले आरोग्य हवे असेल तर या गोष्टी नक्की फॉलो करा. हेल्दी खा आणि निरोगी राहा. धन्यवाद.